जिल्हा परिषदेची निवडणूक जवळपास जाहीर झालेली आहे. 16 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होते. आपण कुरुल जिल्हा परिषद गटामधील कुरुल याच गावामध्ये आहे आणि कुरुल झेडपीमधून यावेळेस जकराया शुगरचे विद्यमान चेअरमन सचिनजी जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत. आपण कुरुलमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतंय यावेळेस कशी परिस्थिती राहील? ते भाजपमधून उभे आहेत निवडणुकीसाठी, झेडपी कुरुल लढवत आहेत. काय वाटतंय तुम्हाला सांगा, एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नागरिक म्हणून त्यांच्याकडं ऊसाचा कारखाना आहे. उद्या काय केलं तर उद्या ऊस नाही गेला तरी बी त्याला आपण जाऊन ऊस घालावं लागते. मी एक शेतकरी आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे बाळासाहेब लांडे. तर आम्ही होता होईल तेवढं सचिन जाधव निवडून यासाठी प्रयत्न बी करणार आहोत आणि त्यांना मतदान कुरुलमधनं जास्त लीडवरनं ती कुरुल गावामधनं मतं पडणार आहेत सचिन जाधव यांना. उद्योजक माणूस आहे. हजारो लोकांच्या कामाला त्यांनी हजारो लोकांच्या हाताला काम दिलेलं आहे. एक चांगला आश्वासक चेहरा म्हणून अनेक सामान्य जनता कुरुल झेडपीमधील त्यांच्याकडे बघते. एक त्याकडे तुम्ही कसं बघताय आणि कुरुलमधून एकंदरीत परिस्थिती भाजप पक्षासाठी त्यांच्यासाठी कशी राहील? कसं आहे, सचिन जाधव ही नवीनच आहेत, त्यामुळं त्यांच्यावर कुठला भ्रष्टाचार नाही ना काय नाही. ती एक नंबर माणूस आहेत. त्यामुळं गावातून होता होईल तेवढे मतदान त्यांना होणार आहे कुरुलमधनं जास्तीत जास्त. आणि विरोधकाकडे काय आहे? त्यांच्याकडे काय सुद्धा नाही. नुसतं बोलण्यात हुशार आहे विरोधक. टीका करणे, लोकाला काहीतरी बोलणे, अमुक करणे तमुक करणे असं काम आहे विरोधकाचं. तसं आता भाजप सरकार महाराष्ट्रात बी आहे आणि केंद्रात बी आहे. होता होईल तेवढा निधी त्यांच्याकडून आम्हाला मिळू शकेल अशी एक आमची आशा आहे. केंद्रात ते आहेत, राज्यात, आणि त्या सन्माननीय सचिन जाधव यांचा संपर्क खूप मोठा आहे. अनेक राजकीय लोकांशी, म्हणजे भाजपमधील केंद्रीय मंत्र्यांसोबत सुद्धा त्यांचे संबंध आहेत, राज्यात संबंध आहेत. एक निधी चांगला आणतील असं एक आमची आशा आहे. त्यामुळं कुरुलमधून मतदान चांगलं होईल का? होईल म्हणजे जास्त एक आमच्या कुरुलमधनं नाही म्हणलं तर 1500चा लीड मिळू शकते. कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत. आपण कुरुलमध्ये, तुम्हाला काय वाटते कुरुलमधून त्यांना कसं मतदान होईल? एकंदरीत भाजप पक्षासाठी परिस्थिती कशी राहील? भाजपसाठी चांगलं वातावरण आहे कुरुलमध्ये. आणि मी ह्या ग्रामपंचायतमध्ये माझी आई सदस्य आहे आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांनी आमचं एक कब्रस्तानचं काम गेल्या शुक्रवारी सांगितलं होतं, त्याच्या मागच्या शुक्रवारी, की तुमचं काम पूर्ण मी करून देतो म्हणून. आणि त्यांनी ते काम सुरू केलेलं आहे आणि मटेरियलसुद्धा येऊन पडलेलं आहे आणि त्यांचं काम एकदम छान आहे. आणि त्यांनी मला सांगितलं आहे व्यापारी वर्गासाठी मी कर्जाची बाबा ज्याला गरज आहे अत्यंत त्याचं सिव्हिल चांगलं आहे, त्यांना मी व्यापाऱ्यांना माझ्या बँकेतर्फे मदत करीन. आणि मी ह्या आमच्या गावामध्ये 40 ते 47 अपंग बांधव आहेत. मी त्यांना सांगितलं वारंवार की बाबा इथून कुरुलमधून उभारतात प्रत्येक वेळेस आणि निधी हा बाहेर जातो. तर त्यांनी यावेळेस सांगितलं की आम्ही कुरुलला पहिलं प्राधान्य देऊन मतदान कसं होईल? नक्की कुरुलमधून त्यांना मतदान कसं होईल? मतदान एक नंबर कुरुलमधून त्यांना 100% कुरुल हे गाव त्यांना 100% विजयी करून देणार. ही मी लीड येईल का? की लीड कितीच आहे? लीड एक माझ्या अंदाजाने कुरुलमध्ये त्यांना 2 ते 2.5 हजाराचा लीड येईल असा माझा एक अंदाज आहे. मी इतकी ग्रामपंचायतची इलेक्शन, झेडपीची इलेक्शन, आमदारकीची इलेक्शन, खासदारची इलेक्शन एवढे बघितले, पण ह्यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रतिसाद मला दिसतो आहे. आणि ह्यावेळेस सचिन मालकांचा विजय कोणी नाकारू शकत नाही. निश्चित विजय. या कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकराया शुगरचे चेअरमन भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभा राहत आहेत. कुरुलमधून त्यांना परिस्थिती कशी राहील? एकंदरीत मतदान कसं होईल सर? काय वाटतंय तुम्हाला? कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकरायाचे चेअरमन सचिन जाधव हे उभे राहतात. खरं म्हणलं तर कुरुल गटामधून आणि कुरुल गावातून एक तरुण उद्योजक आम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिळतो आहे. याबद्दल गावातील तरुणांना, गावातील शेतकऱ्यांना, गावातील वेगवेगळे उद्योग करणाऱ्यांना एक आकर्षण आहे. एक कुठल्याही पद्धतीचा राजकीय ठप्पा नसलेला, शेतकऱ्याच्या ऊसाचा प्रश्न मिटवणारा, पतसंस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या उद्योगाला मदत करणारा
आणि खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये कुठल्याही पद्धतीचं पहिला अनुभव नसताना, कुठलाही त्यांच्यावरती आरोप नसताना एक निष्कलंक अशा पद्धतीचा तरुण आपल्याला मिळतो आहे, हे कुरुल जिल्हा परिषद गटाच्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि कुरुल गटामधून आणि कुरुल गावामधून प्रत्यक्ष कुरुल गावामधून किती मतदान होईल त्यांना आणि लिडिंग कितीला जाईल? 6,000 मतदान होईल. त्या कुरुल गावामधून आपल्याला निश्चितच म्हणजे सध्या लोकांचा उत्साह असा आहे कल बघता की सचिन जाधव नसून आम्ही स्वतः उभारलोय अशा पद्धतीचा उत्साह आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या या सचिन जाधव यांना जे मतदान होईल त्याच्यामध्ये 70% मतदान कुरुलमधून. कुरुलमधून. तुम्हाला काय वाटते, काय परिस्थिती राहील नक्की सचिन जाधव यांच्या बाबत आणि भाजप पक्षाला म्हणजे सचिन जाधव यांना किती टक्के इथून मतदान होईल, काय परिस्थिती? आमच्या गावचं कुरुल गावचं एकूण मतदान 8,700 आहे. त्यातून 7,000-7,500 पोलिंग होईल असा एक आम्ही अंदाज धरलेला आहे आणि 6,000 मताचा कोल सचिन दादाला मिळेल. आणि त्यांचे राजकारणामध्ये ते उमदे नेतृत्व आहेत, नवीन आहेत आणि त्यांचं ह्याच्या पूर्वी जखराया प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक काम खूप मोठं. परवा सुद्धा इथं कुरुलमध्ये त्यांनी स्मशानभूमीचा जो मुस्लिम स्मशानभूमीचा रस्त्यासाठीचा तो काम सुद्धा त्यांनी सुरू केलं आहे. मुस्लिम समाजाची एक मागणी होती, ते सचिन दादांना भेटले होते की कब्रस्थानचा विषय मार्गी लावावा, तर ते दादाने तात्काळ त्याला निधी देऊन तो मार्गी कंपाऊंडचा विषय काय? कंपाऊंड आणि पाण्याचा विषय, पाणी टाकी हा विषय त्यांनी वॉल कंपाऊंड कब्रस्थानचे स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंड व पाण्याची टाकी. हे जनरली मतदान कसं होईल, त्यांना किती टक्क्यापर्यंत जाईल, लिडिंग किती येईल? कुरुलचं साधारण 73 ते 78% टक्केवारीमध्ये जाईल. 78% होईल एकंदरीत गावाचं. त्यातून एक 60 ते 62% मतदान होईल. मतदान. कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकरायाचे विद्यमान चेअरमॅन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत भाजप पक्षामधून. कुरुलमधून त्यांना कशी परिस्थिती राहील, कुरुल गावातून मतदान त्यांना कसं होईल? सचिन दादाला आता कसं आहे, राजनजी मालक आणि यशवंत माने, भाऊसाहेब आणि रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन दादा जाधव हे आमच्या कुरुल गावातून म्हणजे कुरुल जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहेत. तर आमच्या संपूर्ण गावातून सचिन दादांना लीड जाणार हे मग तेवढंच खरं आहे. एक साधारण किती टक्क्यापर्यंत मतदान होईल, एक लीड किती असेल का अंदाज? आमच्या गावाचं साधारण मतदान एक 7,500 ते 8,000 आहे. त्यातून एक साधारण 7,000पर्यंत पोलिंग होईल. त्यातून सचिन दादाला आमच्या हिशोबाने एक 4,500 ते 5,000 मतदान होईल. सचिन दादा चांगलं लीड होईल, चांगलं मतदानच होणार, चांगले 100% होणार. कारण ग्रामपंचायत राजन मालकांच्या मार्गदर्शनाखाली असल्यामुळे लांडेभाऊ हे सगळे जे आमच्या ज्येष्ठ मंडळी जे 2 गट होते ते पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळं 100% सचिन दादाला गाव आमचं लीड जाणार. जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषदमधून निवडणुकीला उभा राहत आहेत भाजप पक्षाकडून. एकंदरीत कुरुलमधून प्रॉपर कुरुल गावातून त्यांना मतदान कसं होईल, तुम्हाला काय वाटतंय? मतदान चांगलंच होणार, कारण की राजन मालकाचा आदेश पाळणारी आम्ही माणसं आहे आणि मालकाने जे आदेश देईल त्याच्याबरोबर चालणारे सगळे इथले ग्रामस्थ आहेत. त्याच्यामुळं 75 ते 80% दादांना होईल, सचिन दादांना. काय कारण आहे इतकं मतदान व्हायचं? कारण दुसरे पण उमेदवार इथं उभारणार आहेत. काय झाले, आता मालक आले तर भाजपमध्ये आणि सचिन दादा इथून आमचे लोकलचेच आहेत, कारखान्याच्या निगडीत आहेत आणि इथं गावामध्ये जी गट तट जे आहे हे सगळ्यांनी म्हणजे ते विसरलेत थोडक्यात. आता सगळ्यांनी एकी केली आणि सचिन दादांनाच बहुमताने किंवा जास्तीत जास्त लीड देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीत कुरुलमधून सचिन जाधव यांना कमळ या चिन्हावरती लीड चांगला येईल का? 100% येणार, कारण की ह्यावेळेस गट तट हा विषय राहिला नाही आणि मालकांचा भाऊसाहेबांचा आदेश जो आहे हे सगळेजण 100% गट तट विसरून एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ह्यावर्षी कुठलाच विषय राहणार नाही, 100% बहुमत हे राहणार होतं सचिन दादांना. कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकरायाचे चेअरमन
सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत हो. आहेत कमळ या चिन्हावरती कुरुलमध्ये आपण आता बरोबर. मग तुम्ही कुरुलचे नागरिक आहे मतदार आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सचिन जाधव यांना परिस्थिती कशी राहील? सचिन भैया जाधवला आमची मुस्लिम समाजाचा आणि आमच्या मुस्लिम धर्माचा पूर्ण पाठिंबा त्यांना राहील. कारण का सचिन भैया ह्या माणसांनी आमच्या स्मशानभूमीचं गेल्या 25 वर्षापासून कोणी काम केलं नाही. सचिन भैयांनी काम केलं आणि करतो म्हणून आम्हाला वायदा केला आहे. चालू केले की परवा? हां, चालू केली परवा. त्या शब्दावर आम्ही हो म्हणून ठामपणे सचिन भैयाच्या पाठीशी कायम राहणार. एक मुस्लिम मतदान किती आहे गावामध्ये इथे? मुस्लिम मतदान तरी 6 नंबर वार्डात आमच्या साधारणतः की जनरल किती आहे? 700-800 मतदान आहे. किती पडेल मग त्यातलं? कमीत कमी आमची 100. आमचं तर असं आहे जर भयानं आमच्या धर्मासाठी केलेलं काम आहे ते त्याकरता विधिवंत आमच्या हिशोबानं 90% जण 100% पडील मुस्लिम समाज मुस्लिम धर्माचं समाजात सगळं मतदान पडेल. समाज 90% पुढे 90% पुढे चांगलं मतदान होईल का कुरुल मधून? एक नंबर होईल. 1 नंबर भयांची जे काम केले ना त्या ह्याच्यावरनं 1 नंबर मतदान होईल. कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून जकरायचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभारत आहेत. आपण कुरुल गावामध्ये माऊली तुम्हाला काय वाटतं एकंदरीत त्यांना मतदान कसं होईल काय परिस्थिती राहील? तुम्ही ज्येष्ठ अनेक निवडणुका बघितल्यात. मी जिल्ह्यामध्ये मी सुभाष आनंद माळी जिल्हा मध्यवर्ती सहकारमध्ये मी 37 वर्ष सर्व्हिस केलेला माणूस आहे आणि ह्या कुरुलमध्ये आज 25 वर्ष झालं राजनजी पाटील यांच्या अधिकर्त्याखाली ग्रामपंचायत अधिक जालिंदर भाऊ लांडे ह्या ग्रुपमध्ये आम्ही 25 वर्षापासून सक्रिय आहे आणि आमच्या घरामध्ये 20 वर्षामध्ये चालू सदस्य ग्रामपंचायत आहे आणि याच्या अगोदर आमची मंडळी 15 वर्षे मी रिटायर झाल्यानंतर आता सध्या 5 वर्ष मी आहे. आणि सचिन जाधव हे क्रियाशील आणि पुरीपाटी आहे आणि ह्या माणसाची आज ह्या कुरुल गटामध्ये सचिन जाधवासारख्या तरुण तडफदार आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक युनिट चालवत असल्यामुळं शेतकऱ्याच्या गरजेसाठी अत्यावश्यक गरज आहे आणि ते जिल्हा परिषदला उमेदवार आहे. त्या आमच्या कुरुल गावातून जवळजवळ 75 ते 80% मतदान त्यांना होण्याची 100% गॅरंटी आहे आणि ग्रामपंचायतचे मेंबर संपूर्ण असल्यानंतर प्रत्येक वार्डातील प्रत्येक उमेदवारांनी 300 मतं 500 मतं पडलेले 3 उमेदवार आणि चालू 3 उमेदवार ही 6 उमेदवारांनी सगळ्यांनी सहकार्यातनं केलं तर आम्हाला तुम्हाला सांगतो एका वार्डातनं 600 असं म्हणण्यापेक्षा सगळ्याची 100 जरी मतं म्हणलेली एका माणसानं बायको आणि गडी तर आमच्या मित्र परिवार आणि समाजाच्या आमच्या माळी समाजाची जवळजवळ 700 मतं आहेत या गावामध्ये. आमचा समाजातर्फे संपूर्ण पाठिंबा आणि पंचायत समितीला आम्हाला बिरुदेव तुकाराम मोठे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून गावकऱ्यांनी त्यासाठी आम्हाला मालकाने बी शब्द दिलेला आहे. त्यामुळं सध्याला कुरुल मधून त्यांना परिस्थिती कशी राहील मतदान कसं होईल आणि किती टक्क्यापर्यंत जाईल? 75 ते 80% मतदान सचिन राजन पाटील यांच्या गटाला जाणार आहे. दोन्ही गट एकत्र आहेत 100%. 100%. काय वाटतंय तुम्हाला परिस्थिती कशी राहील? जकरायचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीला उभा राहणार आहेत कमळ या चिन्हावरून भाजप पक्षाकडून. मग कुरुलमध्ये एकंदरीत परिस्थिती कशी राहील तुम्हाला काय वाटतंय? कुरुलमध्ये त्याला भरपूर मतदान पडेल कारण आम्ही ग्रामपंचायत सदस्य आम्ही सगळेजण स्थान काढून त्यांची 70 ते 80% मतदान ही आमची खंबीरी आहे. चांगलं मतदान होईल का? हां, चांगलं होणार. एक 80% मतदान होईल जाते त्यांना का जास्त? दुसरा उमेदवार आम्हाला माहीत नाही अजून. दुसरा त्याचं प्रतिस्पर्धी अजून आम्हाला माहीत नाही नाव त्यांचं. मग चांगलं मतदान होईल का? चांगलं मतदान होणारच कुरुलला आणि आम्ही करणार स्थान काढून सगळे मिळून. सगळे मिळून.